नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते। मित्रांनो, सध्याचे जे दिवस चालले आहेत ना ते आता जर बघशाल तर मग दसऱ्याच्या अगोदरचेच म्हणजेच घटस्थापना जी होता आणि घटस्थापनेच्या पुढचे दिवस हे जर तुम्ही कोकणात बघशाल ना तर अगदी पारंपरिक दसरो काय असताना तो तुमका हय बघूक मिळेल। म्हणजेच घटस्थापना आणि त्याचे पारंपरिक काय रीतिरिवाज आहेत, प्रत्येक ठिकाणी रीती वेगळी, संस्कृती वेगळी, सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात हां। आणि हे आपल्या टप्प्याटप्प्यावरती बघू मिळतात। तर तसंच असा की आज आपण ज्या गोष्टी बघणार आहोत त्याच्यात गण गवळण हे भाग असणार, म्हणजेच वगनाट्य, गणनाट्य। तर मग सध्या आपण मंदिरात असतो आणि आमच्या आईसर ह्योच कार्यक्रम होता। ह्यो कसं होता ना तो बघूया। तर कसं असतं की ह्या कार्यक्रमात एकतर असतात गवळण सुरुवातीक हां, आणि जेव्हा सुरुवातीक गवळण असतात नील भेटलो माका आज कार्यक्रमात असणारा, कार्यक्रम गाजवणारा बहुतेक ऑन फायर असणारा तो सरळ असा वाटता, ज्याप्रमाणे हा तो होय ना कार्यक्रमात ना हां तो कॅरेक्टर घेणार तो। तर मग हे सगळी नाट्य असतात। आता ही नाट्य काय प्रकारची असतात आणि ती बघूया। सोबतच कसा की दुसरी माळ, तर मग ही बघूया कशी आहे ती आणि यांचे कॅरेक्टर कसे आहेत ना ते मग पुढे आपण बघूया। होप सो यो प्रयत्न जर तुमका आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील। आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असतात तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा। चला मित्रांनो, ह्या कार्यक्रमांची मजा घेऊया। भगत मार्फत काहीचा इतका आणि देऊचच नाही रे, अशा तऱ्हेची लाभ तुझा बाबदारी मर्यादेच्या हातात घेतोस आणि तो राखणदार गावाला तो नावा रूपांकित ते बोलवतोस आणि तुझ्या असलेल्या अवलाद आपल्याची गावाघराच्या सांभाळतोस। आणि जी काही उशी असतात गावाघरात द्वारा वासरापासून मुलाबाळापासून आज तरी उशी शिमेच्या भार करतोस। तर वगनाट्य, गणनाट्य जे बोललं जातं आपला पारंपरिक कोकणातली ह्यो प्रकार असा आणि ह्याच नृत्याचा प्रकार म्हणजे जो एक ही कला असा ना, ह्या कलेचा एक प्रकार असा आणि त्याच्यात गवळण झालेले जे आपले असतात ना ते श्रीपात्र साकारलेले असे हैसर आपल्या समोर पात्र दिसतात। पण मग ह्यांचं जसा की ह्याच्यात असणारा थोडीशी कॉमेडी तर भरपूर असणार, पण मग ट्रिगर असणार आणि बऱ्याच गोष्टी असतात हे तुमका अनुभव मिळतील। ही कोकणातली पारंपरिक जी कला असा ना ती यांनी जोपासण्याचं काम केलेलं आणि ह्या तुमका हैसर बघू मिळत। चला पुढे जाऊया आणि काय मजा येते ना ती बघूया।
आपलं वगनाट्य जसं मी बोललोय ना, तर वगनाट्यातले बाकीची पात्र साकारली असत आणि हे बघा एक एक आता समोर दिसतील आपल्या. चला 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 चला, आपलं काम चालू झालं. आता शाहीर तयार झालेत आणि शाहीर आता पुढच्या कामात जातले. आता वगनाट्यातला अतिशय कॉमेडी असा एक पात्र जो आपला पेंद्या असता किंवा अजून पण बरंच असं सुदामा, तर मग हे बघा तुम्ही साकारलेला कसा दिसता. अगदी वेशभूषा रंगभूषा करून अगदी कडक झालो असा. चला यांची पुढे आता मजा काय येणार ना ती आपण बघू.
मावशी खूप वेळ लावते. अगं एकदा दिवसात दिसत नाही आणि रात्रीच दिसतो. हो होय. आता माहिती झालं त्यामुळे वेळच लागणार मला जायला. त्यामुळे आपण काय करायचं, आपण जाऊया पण वाऱ्याच्या वेगाने जाऊया. वाऱ्याच्या वेगाने जलशी वारा चालेल. थोडं बरं वाटतं. अगं नाचते कशी काय झालं का? काय होणार? तक्रार पाहिजे का? कसली तक्रार? सांगते ऐका.
आमच्या कामगिरीवर गेलाय का? कामगिरीवरती? हो. चेंडू शोधायला गेलाय. चेंडू चेंडू शोधायला? हो, चेंडू शोधायला गेलाय. चेंडू गेलाय तरी कुठे? हो, पाण्यात गेलाय. थांब आता मग. काय ते? आशीर्वाद देत आहे ना? हे काय? आणि सांगितलं देवाला आणायला जातो म्हणून. हा पण आला नाही आणि हा पण आला नाही. आता तिथं देव. हा देव? हो हो. कोण? आम्ही नाही ओळखलं. हो, नाही ओळखलं. म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही तर? ते नाही. ओळख करून द्या त्यांना. थांबा, मी माझी ओळख करून देतो.
वगैरे जाता ते कशासाठी? दयानंदाचा विग्रह करण्यासाठी. तेवढाच आम्हाला मोबाईलचा मिळतो ना. गवळींनो, आजपासून तुम्हाला मथुरे बाजारात जाण्याची काही गरज नाही. कशासाठी? तुम्हाला तिथे जो मोबदला मिळतो तो इथे मिळवून देण्याचं काम मी करेन. बरोबर आहे. तसं असेल तर ठीक आहे. चालेल ना तुम्हाला? हो. ठीक आहे सर. आम्ही येऊ. हो. हा, या तुम्ही. बाहेर घेऊ नका. हा, आम्ही आहोत. बरोबर ना? हा. सुदामजी, हा, बोला तर. ह्या गवळणी हा. या दुधाचा विक्रय नित्य नियमितपणे करतात की नाही हे बघितलं पाहिजे. बरोबर. यांच्यावर विश्वास नाही ती बात. हे काम तुला करायचं आहे. कधी कुठून कुठे टाकतील सांगता येणार नाही. बरोबर आहे तुमचं. हे काम करशील ना? हो, नक्की करा. ठीक आहे. चला तर. कृष्णाचा जन्म झाला. त्या वसुदेवाने माझ्या नकळत 12 वर्ष तुमच्याला पळवून नेलं. त्याच दिवसापासून माझ्या जीवाची चंचलता वाढली आहे. नाही, हे काय एकसारखे पावसाळ्यात तुझा गर्दनकर गोकुळात वास्तव्य करतोय. नाही, त्या कृष्णाचा शेवट केलाच पाहिजे. त्यासाठी अनेक प्रयत्न केले. आता ही कामगिरी माझ्या सेनापती याला सांगावी लागेल. कोण आहे रे? गुरुदा? अरे गुरुदा! अरे कारण ही तसंच आहे आणि त्या कारणाची पूर्तता अक्रूरा तुझ्याशिवाय कोणी करू शकत नाही. कामगिरी त्या ही पूर्ण झाली. अरे तो गर्दनकाळ म्हणजे कंस तो गोकुळात वास्तव्य करतोय. त्याच कपटी कमळ कृष्णाला माझ्या दरबारात येऊ नये. मला माझ्या या हाताने त्याचा संपवायचं आहे. अरे ते पण बरोबर आहे. जोपर्यंत तो मरत नाही तोपर्यंत माझी जीवाची चंचलता आणि मरणाची भीती मला सुचत नाही. एक काम करू, त्याला आणण्यासाठी आम्ही राज्यात राजसूयज्ञ प्रस्तावित करू आणि देशोदेशीच्या राजांना आमंत्रण दे. त्याचबरोबर त्या कृष्णालाही आमंत्रण दे. हे लक्षात ठेव, त्याला जर घेऊन आलास तू तुझं काही खरं नाही. कृष्णा, तुला माझ्या जवळीतून कोण आठवतंय? बरेच दिवस झाले कृष्णाची माझी भेटच झाली. का बरं आला नसेल तो? माझ्यावरती रागाने तर नसेल ना? बघूया, जाऊ दे त्याची वाट पाहतो. अरे कृष्णा, तू असा रागाने कशाला? अरे काय झालंय तुझं? एवढा रागाने काय? काय झालंय याला? गंमत करीत होता. पण अशी नाही रे, पण आता मला खूप भीती वाटते. त्यांना पण भेटला नाही. त्यांच्या बरोबर आहे. हो का? हो.
आणि जर ते इकडे तुझ्याकडे आले हा तर त्यांना मी इकडे आहे सांगू नको. चालेल. सुदामाची यायची पण वेळ झालेली आहे. तेव्हा तो याला निघाला पण असेल. तू सांगू नको त्यांना मी इकडे आहे. हो चालेल. कृष्णा, एक कृष्णा, कृष्णा, मी सकाळपासून त्याला शोधतोय, मला कुठे भेटलाच नाही. त्याची खूप मला आठवण येते. राधे, काय नुसतं त्याला लपून नाही ठेवलंस त्या कृष्णाला? अरे मी लपून ठेवायला काय तो लहान मुलगा आहे का? खरं सांग राधे, हे काम तुझ्याशिवाय कोण करणार नाही रे बाबा. बघा राधे, मला तुझ्यावर संशय येतोय. अरे नाही बाबा. सांग ना बरं राधे, तू ठेवला नाही का त्याला? अरे नाही म्हटलं नाही का? राधे राधे खरं सांग. राधे 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 खरं सांग. तुझा माझा तुझा बघितला. राधे राधे खरं सांग. तुझा माझा तुझा बघितला. राधे राधे खरं देवा, कुठे होता तुम्ही इतका वेळ? अरे सांगली बोला. तुझी थोडीशी गंमत करायची ठरवली होती. गंमत करत होता आमची? असं करत जाऊ नका, आम्हाला किती त्रास होतो. अरे अरे माझी सुद्धा अशीच गंमत केली. हो हो. यापुढे मी अशी गंमत कधी करणार नाही. खरंच ना? बघा, बसू नका आम्हाला असं परत कधी. नाही नाही. मी आता जाऊ का? हो, या. तू या, आपल्या या. जाऊ. बोला. आपण पण आता जंगलात एक फेरफटका मारून येऊ. हो, मारू, मारू. नमस्कार. हो ना आपण? मी मथुरेचा सेनापती अपूर्व. आणि आपलं येण्याचं प्रयोजन माझे येण्याचे प्रयोजन आमचे महाराज म्हणजे तुमचे मामाश्री यांनी राजसभेचा आरवला आहे. त्यात तुम्हाला आमंत्रण केले आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, परंतु ही गोष्ट आधी आमच्या दादांच्या कानावर घातली पाहिजे. आणि मामाश्रींनी तुम्हाला आमंत्रण केल्यानंतर जायलाच पाहिजे तिकडे तुम्हाला. तरी पण तेव्हा तुम्ही सांभाळून राहा. कारण तुमचे मामाश्री कसे आहेत तुम्हाला चांगलं माहिती आहे. ते तर तू आधी हातात म्हटलंच ना. हो. त्या कसेही असले तरी माझे हो, तुमचे मामाचे मामाश्री आहेत तिथे जायलाच पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे. पण तू आधी दादांना बोलून घे. हा, दादांना बोलावून घे. दादा नमस्कार. दादा आशीर्वाद. मला बोलवण्याचं कारण तरी काय? अरे दादा, हे मथुरेचे सेनापती अपूर्व. नमस्कार. हे याचं कारण आपल्या मामाश्रींनी त्यांच्या दरबारी राजसी यज्ञ आरंभला आहे आणि तेथे आपल्याला आमंत्रित केलं आहे. मामाश्रींनी बोलवलं आहे ना, आपल्याला जायलाच पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. सुदामजी, हा, आपण तिकडे जाण्याच्या आधी हा. आपल्या एकदा गोकुळवासियांना सांगितलं हो, पाहिजे. ही गोष्ट सांगितलीच पाहिजे. बरोबर आहे तुमचं. नाहीतर ते परत चिंता करत बसते. हो, आपण कुठे गेलात, कशाला गेलात हे त्यांना कळायला पाहिजे. मग आपण आता गोकुळवासियांना सांगायला हा, जाऊया तिकडे का? जायलाच पाहिजे. चला तर. बघा, पण मला का नाही
नमस्कार केले. मग येणार तिथं एक तर तुला चालायला होत नाही एवढ्या लांब येणार होती. तरी आले असते हळूहळू चालत आले असते आता ना. आपल्या नेहमीच्या ठिकाणी हो हो आता यायला झालाय तो येईलच इथे. आपण वाट पाहतो. हो अरे आले. आता मी आलो. हा बघा आता. इथे येण्याचं कारण तुला ठाऊक आहे का? ते मला कसं माहिती असणार. हा मसूरचा सेनापती अपूर्व. नमस्कार. माझ्या मामाजींच्या दरबारी सेनापती म्हणून कार्यरत आहे. हो का आणि तिथे त्यांनी राजस्व यज्ञ आरंभला आहे. बरं त्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं आहे. पण आम्हाला तिथे गेलं पाहिजे. तिकडे हो तुझा मामा म्हणजे तो कंस ना. हो मग तिकडे तुम्ही मुळीच जायचं हो नाही. नाही जायचं मुळीच जायचं. मी पण ह्यांना तेच सांगत होतो. बरोबर आहे. हो ऐकायला नको पण. एकदम याच्या आधीच्या कंसाने किती कट कारस्थाने हो केली. हो हे सर्व ठीक आहे. पण तो माझा मामा असल्यामुळे मला तिथे गेलंच पाहिजे. तेही बरोबरच आहे तुमचं. आणि एक लक्षात ठेव, तू माझी कसली चिंता करू नको. तिथे जाईल आणि सुखरूप परत येईल तसं असेल तर ठीक आहे आम्ही वाट लावू. असे मी तुला वचन देतो. चालेल. आम्ही येतो आता. आम्ही पण निघूया. आम्ही पण निघूया ना. हो लयाच लोकं विचार करायचा ना. हा कुठे नेत नाही ना बाहेर. हा, हो. आम्हाला जायचं आहे. हो. चला तर मग. त्याला पाठवलं तोही नाही आला आणि कृष्णालाही नाही आणलं. बोल तुला कृष्णा कुठे आहे? हो महाराज, मी बोलायला आलेला पाठवलं. त्या बदलामध्ये आमच्या मित्रांचा अर्थ केला. अरे काय कुठे राहिले ते? नमस्कार नमस्कार बोलतो. या हास्यामागचं कारण अरे अरे माझे दोन्ही वाचे आज या मामाशीच्या भेटीला आले. पण एकाना माझ्या शत्रूंना यांनी कोणी मारलं. मामाश्री त्यांनी आमच्यावर हल्ला केला म्हणून मी त्यांना मारलं. अरे पण त्यांना मानाचा हेतू नव्हता. पण आता तुम्ही या कंसाकडे आलात. आता या कंसाच्या हातातून तुमची सुटका नाही. सांग बघा. अरे बलरामा, तुला मारण्याचा माझा कोणताही हेतू नाही. जो काही आहे आक्रोश तो या कृष्णावर. या कृष्णाला मारण्याचा मी खूप प्रयत्न केला पण अयशस्वी ठरलो. पण आता या कंसाच्या मारात आलाय. आता काही तुझी सुटका नाही. त्या दुष्ट कंसाने त्याच्या आई वडिलांना जेलमध्ये करून ठेवलं होतं. त्यांची त्या बंदिवासातून मुक्तता करायचं काम घेतलंय. आणि एक काम त्यांच्या हाती हा राज्यकारभार सोपवायचा. येतो महाराज. सुदामजी, दादा आता आपल्याला गेलं पाहिजे. जन्म आम्ही जाऊया. सुदामजी आपली वाट बघत असेल. हो, कॉलेजमध्ये घेऊन जा किती वेळ झाला. आणि मास्तरांच्या हो, मारून किती आम्ही आता आलो नाही. हा बघ ना. नाही आला. काय आला? हो. तिकडे काय घातपात तर झाला नसेल ना. ते मला नाही जमत ना. मी काही इकडे गेलो नाही. आपण आता फक्त वाटच पाहिजे. हो त्याची वाट सुदामजी, आलात तुम्ही. हे वाटत नाही. तुला दिलेल्या वचनाप्रमाणे मी ते सुखरूप परत आलो. आणि तिथे गेलो होतो तो एका वेगळ्याच कारणासाठी. त्या कंसाने सगळीकडे हा वर मागवला होता. हे आम्हाला ऐकवलं नाही. म्हणूनच यासाठी त्याचा नाश करून त्याचा वध करून आधी पावले वळी त्या बघूया. असं आहे का. इतर खूप आनंदाची गोष्ट आहे. आपण आनंद साजरा केला पाहिजे. तुम्ही आणखी बाबा उभे राहा. हा तुम्ही चालेल चालेल. तुम्ही आनंद साजरा करा.
Yeah.